बोला. तू सांगितलेलं काम झालंय. कुठलं काम? तुला मनीषाचा फोटो हवा होता ना. ओ, मिळाला का तुम्हाला तो? कधी, कुठे आणि कसा तुझ्यापर्यंत पोहोचवायचा ते सांग. मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन घेऊन जाऊ का? ठीक आहे, तू आज 3:30 पर्यंत आलीस तर आपण भेटू शकतो. नाहीतर मी तो फोटो ठेवून जाईन टेबलावर, सांगून जाईन तुला तो फोटो नक्की मिळेल. नाही, मी 3च्या आधीच येईन. ऑल राईट, ठेवू का? इन्स्पेक्टर, थँक्स. माय प्लेजर. अहो, प्रथमेशच्या शाळेत सांगितलं की त्याचे उद्यापासून स्विमिंगचे क्लास सुरू होत आहेत. 3000 रुपये फी आहे. शुक्रवार आणि शनिवार 6 महिने. कधी भरायचे पैसे? म्हणजे आता नाव नोंदवतानाच भरावे लागतील. ठीक आहे, बघू. अडचण आहे का पैशांची? नाही ग, तसं काही नाहीये. खरं सांगा. पैशांसाठी काही अडणार नाहीये, काळजी नको करूस. मला एक सांग, प्रथमेश स्विमिंग करू शकेल? हो, का नाही? अगं पण तूच म्हणाली होतीस ना की त्याला पाण्याची खूप भीती वाटते म्हणून. मी बोलले डॉक्टर बाईंशी, त्या तेच म्हणाल्या घेऊन जा त्याला स्विमिंगला. तो जोपर्यंत या भीतीला सामोरा जात नाही तोपर्यंत त्याच्या मनातली ही भीती निघणार कशी? ठीक आहे, सांग त्याच्या टीचरना आठवड्याभरात पैसे देतो म्हणून. मी असं करते, माझ्याकडचे आत्ता पैसे देते. पण तू? अहो, माझ्याकडे आहेत पैसे. 4 महिन्यापूर्वीपर्यंत नोकरी नव्हते का करत मी? पैसे आहेत, काळजी करू नका. मी चहा घेऊन येते. राधा, सॉरी. कशाबद्दल? 12 वर्ष झाली का आपल्या लग्नाला? पण 3000 सारख्या क्षुल्लक रकमेसाठी सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो आपल्याला. तुला आणि प्रथमेशला नाही सुखी करू शकलो मी. हे बघा, प्रथमेशने काढलंय. ही आहे आमच्या मनातली इमेज तुमच्याबद्दलची, आमच्या दोघांच्या. यस सर. नाही, पण पूनम काकू तुम्हाला भेटून गेली ना, त्यामुळे तसा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हो, पण त्यासाठी मी आज येतो ना संध्याकाळी ऑफिसमध्ये. हो, आपण सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करू. ओके ओके, या, थँक्यू, बाय. ॲडव्होकेट ओकांशी बोलत होतो. ओह, अच्छा. अरे आधी तू एवढी धावपळ करतोयस, पूनमशी बोललायस ना रे?
भाऊ तिच्याशी बोलल्याशिवाय मी कसा पुढे जाईन? पूनम काकूशी मी बोललो. पूनम काकू स्वतः ॲडव्होकेट ओकांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटून आले. ठीक आहे बाबा, त्याला रिमांड कस्टडी मिळाली आहे. तर तोही अवधी संपत आलाय. आपल्याला लवकरच केसची तारीख मिळेल. ही तारीख पुढे पुढे जाऊन खटला लांबू नये एवढीच इच्छा आहे. आणखी एक बाबा, मी पूनम काकूशी बोललोय आणि सांगितलं तिला की मी या केसचा सगळा खर्च करीन. आधी गरज पडली तर आपण आपलं सर्वस्व पणाला लावू, पण बाळला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि आपलं पारड जड आहे. पोलिसांनी त्याला रेड हँड पकडलंय. त्या यशवंतरावला काय किंवा कोणालाही काय पुराव्याशी खेळणं सोपं जाणार नाही. बाबा, ही लोक फार हुशार असतात. ते यशवंतराव सरंजामेचा प्रयत्न चालू आहे त्या अभिमानला मेंटली अनस्टेबल ठरवण्याचा. म्हणजे त्याला कमीत कमी शिक्षा होईल. आणि मग दयेची अपील आहेतच. यांना सगळ्या पळवाटा माहिती असतात बाबा. तो यशवंतराव सरंजामे यासाठी आकाश पाताळ एक करेल. चंदूशी? हो. अभिमान आधीपासूनच मेंटली अनस्टेबल आहे अशी कोर्टात खोटी साक्ष द्यायला सांगितले तरी पाहिला. मग काय बाबा, त्याने नकार दिला. भाई आपला आहे बाबा. त्याने पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या पायावर डोकं ठेवलं होतं. ते फक्त तुमच्यासाठी ठेवलं होतं. मला माहिती आहे हे आधी, पण चंदूच्या बाबतीत मला नेहमी हीच काळजी वाटत आली आहे. त्याच्या चांगल्या स्वभावाचा लोक फायदा घेतात रे. पण यावेळी नाही. यासाठी त्याला मात्र मोठी किंमत मोजावी लागली असेल. यशवंतराव सरंजामेकडनं येणारी सगळी कामं बंद झाली असतील ना. आपला भाई खंबीर आहे आणि तो खंबीरपणे आपल्या बाजूने उभा आहे. शुभ्रा घे मनीषाचा फोटो. मला इन्स्पेक्टर भोसलेने दिला. प्रिया हीच ती मुलगी. शुभ्रा, म्हणजे तुला जी दिसायची ती मुलगी हीच आहे. हेच ते डोळे, हाच तो चेहरा. गोदा, मनीषा, प्रथमेश. हो प्रिया, हीच आहे ती मुलगी. याचा अर्थ त्या तिघांचा परस्पर एकमेकांची काहीतरी संबंध आहे. शुभ्रा, तू काय बोलतेयस? काय नाही. या मुलीचा मृत्यू कसा झाला होता? बुडून. ही सुलेखाची शाळेतली मैत्रीण. मनीषाच्या आईची, मम्मांची आणि आता माझी सुद्धा खात्री आहे की सुलेखानेच तिला बुडवून मारलं. शाळेत असताना? हो. सुलेखाचा पोलिसांना काही पत्ता लागला नाही. अर्ध्या जगाला असं वाटतंय की सुलेखाचा जीव धोक्यात आहे. ऑल क्रॅप. जिने स्वतःच इतरांचे जीव घेतले ती प्रथमेश. प्रथमेशचं काय? मला प्रथमेशशी बोलायलाच हवं ताबडतोब. शुभ्रा, हे शंकरपाळ्या, इकडे काय दिदूभाऊ आजारी आहे का रे? माहिती आहे ना, मग कशाला विचारता? नाही ते ठाऊक आहे, पर दवा दारू काही केली का नाही? चालली हे कसली चालली? कसला दवा देत आहे मी सांगतोय. इकडे जवळ काय? हे बघ, बाजारात जा, एक पावशेर दारू घेऊन ये आणि गरम पाण्यात त्याला दे. खडकन ताप उतरतोय बघ. खूप बोललात, झोपा आता गपचूप. हो, अरे मी झोपतो रे, पण दिदू बाबाला सांग आता काम कमी कर म्हणावं. मान लटपटायला लागले असं काम करत आहे पाय लटपटायला लागतील. हा, काम कमी करावं. मनीषा कोण आहे रे?
तुम्ही मालकांच्या टेबलाला हात लावलात? मी कशाला हात लावतोय? मग? त्याची वाऱ्याने उडत पत्रिका बाहेर आली ती ठेवायला गेलो तो. कोण आहे ही मनीषा? दिनू बाबा तुझ्यासाठी पोरगी बघतोय का? झोपा गपचूप. बघतोय का? अरे का गरम झाला? तुला ताप चढेल बघ. मनीषा कोण आहे ही मुलगी? तुम्ही कधी आलात? आत्ताच. कोणाचा आहे फोटो? मनीषाचा. कोण मनीषा? अहो नाही, मला असाच मिळाला कुठेतरी. असाच मिळाला कुठेतरी म्हणजे? तुम्हाला तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवायला वाढू? शुभ्रा, तू माझ्यापासून काही लपवतेस? अहो काही नाही, खरंच. कोण आहे ही मनीषा? मनीषा सुलेखाची मैत्रीण, जिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. व्हॉट? ही ती मुलगी आहे? पण मग हिचा फोटो तुझ्याकडे कसा? निखिल निखिल पुण्याला गेला होता तेव्हा त्याने आणला होता. अहो तो प्रियाकडे राहिला होता. ती तिच्या खोलीची साफसफाई करत होती आज, तेव्हा तिला मिळाला. निखिलने आणला होता फोटो आणि प्रियाला दिला होता. हो. निखिल जेव्हा पुण्याला सुलेखाबद्दल पुण्याला गेला होता तेव्हा? हो. त्यानंतर निखिलची आणि प्रियाची कधीच भेट झाली नव्हती. हो म्हणजे प्रियाने बाळकाकांच्या घरून मिळवला हा फोटो. प्रियाला काय उपयोग ह्या फोटोचा? अहो उपयोग काय असणार आदिनाथ, असंच. माझी शपथ घेऊन सांग, तू खरं बोलतेस? काय वेडेपणा आहे हा आदिनाथ. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून कसल्या शब्दा घ्यायला लावताय मला? याचा अर्थ तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस. प्लीज आदिनाथ, तुम्ही उगीच खोलात शिरताय. अहो साधा फोटो आहे हो हा. तेवढं खरंच काही नाही. साधा फोटो आहे ना? मग माझ्या डोळ्यात डोळे घालून का नाही बोलतेस? शुभ्रा, या घरात असं काही चाललंय जे मला ठाऊक नाहीये. प्रियाने पुन्हा नवीन काहीतरी खूळ घेतलं. प्रियाने काही केलेलं नाहीये आणि तुम्ही तिला काही बोलणार नाही आहात. माझी शपथ आहे तुम्हाला. शपथ पाळायची ज्याच्यात हिंमत असते ना, त्याने शपथ घालावी. हॅलो चंदू, कसा आहेस रे? राधाला फोन देऊ का? आणि मी तुझ्याशीच बोलायला फोन केला असेल तर? कसा आहेस रे चंदू? ठीक आहे. काय चाललंय सध्या? कशाचं? नाही म्हणजे काय काम चाललंय सध्या? चाललंय ना.
चंदू, तू कुठल्या अडचणीत नाही असणार रे? म्हणजे पैशाची अडचण वगैरे? छे छे, अजिबात नाही. हे बघ चंदू, आपल्या दोघांमध्ये कितीही वाद असले तरी शेवटी तू माझा मुलगा आहेस रे. शेवटी तू अजूनही माफ नाही केलंस तुझ्या बाबाला. तुम्हाला माफ करण्याइतपत मोठा झालेलो नाहीये मी अजूनही. मी आपला एक गाढव डोक्याचा अंडर ग्रॅज्युएट माणूस. हातपाय हलवतो पैसे मिळवण्यासाठी आणि जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये आनंदी आहे मी. ठेवू फोन? काळजी घे रे. तुम्ही सुद्धा. काय म्हणाला चंदू? माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या मुलाला गमावून बसलो. काय बोलताय? तुमची कसली चूक? ज्या क्षणी आदिला वाड्यातल्या संपत्तीविषयी कळलं त्याच वेळी चंदूलाही कळायला हवं होतं. हक्क होता तो त्याचा. ठीक आहे, हो झालं ते झालं. पण मी सांगते, आता त्याबद्दल चंदूच्या मनात काही नाहीये. एखाद्या परक्या माणसाशी बोलावं तसं बोलला तो फोनवर माझ्याशी. तुमचाच मुलगा आहे ना. मनातले सगळे गैरसमज दूर झाले तरी हे का सोडायचा नाही. मी असं आहे नाही आत. असे नाही कदाचित. सेल्फमेड माणसांच्या बाबतीत हाच मोठा एक दुष्परिणाम असतो. सगळ्या जगाला आपण एकाच तराजूत तोलायला जातो. जगाशी लढत लढत आपण मोठे झालो याचा अभिमान कधी जातो आणि उरतो तो फक्त गर्व. आणि हा गर्वच घात करतो सगळ्याचा. जाऊ रे, या वयात हे सगळं करून काय उपयोग आहे म्हणा. का अजून काही वय नाही झालंय तुमचं. आत्ताशी तर कुठे एकाच नातवाचे आजोबा झाले. अहो, आम्हाला 4 क्षण सुखाचे मिळावेत म्हणून जगाशी लढलात तुम्ही. आणि त्याबद्दल मला तुमचा फक्त अभिमान नाही, गर्वच आहे. आणि तुम्हाला एकटीला नाही, माझ्या मुलांनाही आहे. चंदूला सुद्धा आहे. त्याला तर सगळ्यात जास्त आहे. म्हणून तर तो तुमच्यासारखा आहे ना, हट्टी. काय कळतच नाही मला. माझी तारीफ करतेय का माझी टोपी ओढवते.